नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेत. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या सोयाबीन प्लॉटमध्ये आलेलो आहोत. बघा, हा आपला सोयाबीन प्लॉट आहे. हा आहे सोयाबीन. आणि यावर्षी आपण दोन व्हेरायट्या लावलेल्या आहे. एक हुतुतू आणि दुसरी अंकुर प्रभाकर अंकुर व्हेरायटी. बघा, आणि आजचा व्हिडिओ बनवायचे एकच कारण आहे की आपण 11 दिवसाचा कालावधी झालेला होता. त्या कालावधीमध्ये आपण पेरणीपासून अलिका नावाचे आपण फवारणी केली, कीटकनाशकाची फवारणी केली. तर काय फरक पडला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता 11 दिवसाचा कालावधी असताना आपण म्हणजे 3 दिवस झाले शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाला कीटकनाशकाची फवारणी मारून. तर फरक असा पडला शेतकरी मित्रांनो, जे काही आपल्याला कुठे कुठे पानाचा कात्रा दिसत होता तो आता बंद झालेला आहे. त्याची टक्केवारी बंद आहे. त्याची टक्केवारी आपल्याला बंद म्हणजे खूप कमी दिसत आहे. जसं इथे हे बघा, हे बघा, हे बघा. आता म्हणजे अळी पडली होती, हे बघा, हे अळी मेलेली आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, आई आई, हे अळी मेली. बघा शेतकरी मित्रांनो, आता मी कवा मारला फवारा, जेव्हा 3 दिवस झाले फवारा मारून. आता हे अळी बघा, आता हे अळी मेला, कारण की आपण पहिलेच अलिका मारला आहे. म्हणजे पहिलेच पानावाटे आपण पान विषारी झालेला आहे. ते अळी खाणार, अळी मरणार. बघा, हेच अळी पाण्याच्या देठानं जाते शेतकरी मित्रांनो. आणि नंतर चक्रीभुंगा, खोडमाशी असा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. आता ज्या शेतकऱ्यांनी फवारणी केली नाही त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नक्की अळी आहे, 100% अळी आहे. आता तुम्ही बघितले ना, बघा ना. आता हे अळी का आहे, हे बघा ना, अळी, हे बघा, हे बघा, अळी आली, हेच कात्रा करते. हे बघा, मी म्हटलं ना शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांग का बा, जर पाणी नाही आला, पाऊस जर नाही आला, तर आपल्या सोयाबीन पिकावर नक्की अळीचा प्रादुर्भाव होईल. आहे का नाही अळी? म्हणूनच सांगतो मी शेतकरी मित्रांनो, ज्या आता बरेचसा कालावधी झालेला आहे, 15, 20, 16 दिवसाचा कालावधी तुमच्या सोयाबीन पिकाला झालेलाच आहे. तुम्ही शेतामध्ये फेरफटका मारा आणि बारकाईने लक्षपूर्वक पहा. तुमच्या सोयाबीन पिकावर अळी दिसणार. आणि तणनाशक मारायच्या अगोदर कीटकनाशकाची फवारणी करा. पहिल्यांदा कीटकनाशकाची फवारणी करा, नंतर तणनाशक मारा. तुम्ही आता समजा तुमच्या सोयाबीनला 15 दिवसाचा कालावधी झालेला आहे, तरी कीटकनाशकाची फवारणी करा. तिथून 2 दिवसांनी तुम्ही तणनाशकाची फवारणी करू शकता. पण तणनाशकाची फवारणी करायला ओल पाहिजे जमिनीमध्ये, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. बघा, आता किती दिवस झाले हो मला अलिका, मी कीटकनाशक फवारलेले आहे, त्याचा रिझल्ट नक्की मिळणार. आता ज्या काही ह्या अळ्या आहे का नाही, ह्या अळ्या ज्या दिसत आहे तुम्हाला, कीटकनाशक फवारणीच्या अगोदरच अंड्यातून बाहेर निघालेले आहे. म्हणून त्या आपल्याला आता ते मोठी झालेली दिसत आहे ना. आता ते मरणार, लवकर खतम होणार शेतकरी मित्रांनो. ते अळी लवकर म्हणजे जास्त अळीचा प्रादुर्भाव नाही आहे. आता तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याने कीटकनाशकाची फवारणी केली तर अळीचा प्रादुर्भाव नक्की राहणार, नक्की. जर शेतकरी मित्रांनो पाऊस जर नाही आला तर अजून 8 दिवस जर पाऊस नाही आला तर नक्की आपल्या सोयाबीन पिकावर 100% अळीचा प्रादुर्भाव राहणार. कोणाच्या शेतात? ज्या शेतकऱ्यांनी फवारणी नाही केली त्या शेतकऱ्यांनी. आणि ज्या शेतकऱ्यांनी फवारणी केली तिथंही अळी दिसणार. एकाएकी रिझल्ट मिळणार नाही, धीरे धीरे रिझल्ट मिळणार, नाही का. एका दमानं रिझल्ट मिळालेला काही कामाचा नाही. स्लोली पाहिजे आपल्याला, स्लोली, धीरे धीरे. आता बघा ना, कात्रा आहे म्हणजे अळी आहे. बघा, कात्रा आहे म्हणजे अळी आहे. आताच दाखवल्या मी तुम्हाला 2 अळ्या, नाही का, जवळ शेतकरी मित्रांनो.
या वर्षी खूप बारकाईने सोयाबीन पाहावं लागेल आपल्याला. फुलाच्या कालावधीमध्ये जेव्हा फूल लागते तेव्हा, शेंगा लागते तेव्हा, शेंगा भरते तेव्हा, आणि सोयाबीनला गाठी सुटते तेव्हा, आणि सोयाबीन वाढी अवस्थेत लागते तेव्हा. ह्या काही 4-5 अवस्था सांगितलेल्या आहे मी. या अवस्थेत आपल्याला यंदा बारकाईने लक्षपूर्वक पाहावं लागेल सोयाबीनला, कारण की पाऊस कमी आहे. वातावरण, पोषक वातावरण कमी जास्त होऊ शकते. कोण्या भागात पाऊस कमी जास्त नाही का, या वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकावर होऊ शकतो. म्हणूनच सांगू शेतकरी मित्रांनो, दररोज सोयाबीनमध्ये फेरफटका मारणे आवश्यक आहे. बारकाईने लक्षपूर्वक पाहणे खूप आवश्यक आहे. बरेचसे शेतकरी मित्र सोयाबीन पेरून देतात, एक अळीचा फवारा मारतात आणि 8-10 दिवस येत नाही, नंतर अजून येतात, एक तणनाशकाची फवारणी मारून देतात, नंतर तणनाशक सक्सेसफुल झालं, तण मेलं नाही मेलं, लेट येतात. पाहायला येतात पण लेट येतात दिवस गेल्यानंतर. पण तसं आता चालणार नाही, कारण की यंदा वातावरण कसं आहे बघा ना. हेच झड असते ना शेतकरी मित्रांनो. आता 2-4 दिवस मी म्हणूनच राहिलो, मी 1-2 व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेले आहे, आता झडीची आवश्यकता आहे. जर झड नाही पडली ना शेतकरी मित्रांनो, 8-10 दिवसाची म्हणजे 3-4 दिवसाची जर झड नाही पडली ना, तर आपल्या कपाशी पिकावर, तुरीवरही आणि सोयाबीन पिकावर, जिथले काही खरीप हंगामातले पीक लागवड केली त्या पूर्ण अडी पडणार. कारण की पहिले काय झालं आहे, वातावरण थंड झालेलं आहे, नंतर गरम झालेलं आहे, अजून काही हिरीची लेवल वाढली नाही. या वातावरणात काय होते, अडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. हे पोषक वातावरण अडीसाठी खूप पोषक आहे, पण आपल्या पिकासाठी नाही. या अशा वातावरणात पीक वाढत नाही. आता पाहिजे झड, पाण्याची झड आवश्यक आहे. पाणी पाहिजे, पावसाला बोलावा शेतकरी मित्रांनो, नक्की बोलावा, नाहीतर अळीचा प्रादुर्भाव नक्की दिसणार तुम्हाला आपल्या सोयाबीन पिकामध्ये. आता ही काही वेळ गेलेली नाही आहे शेतकरी मित्र. लवकरात लवकर ज्या शेतकरी मित्रांच्या सोयाबीनला 20 दिवसाच्या वर किंवा म्हणजे 1-2 दिवस जास्तही झालेले असेल, किंवा पेरणीपासून 15, 16, 17 दिवसही झाले असेल, आणि तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं तर नक्की एखादी अळीनाशक फवारणी करून घ्यावी, जर अळी दिसत असेल तर तुम्हाला. आणि नसं नाही दिसत तरी एक फवारणी आवश्यक आहे. कारण की जो काही खोडमाशी असते आणि चक्रभुंगा, जो भुंगा सोयाबीन पिकावर आपल्या शेतामध्ये येतो, अंडी घालतो, तो येणार नाही. खूप संरक्षण होईल. मी आताच अळी दाखवली, ते अळी डेट झाली आहे, गेली, कारण की आपण अलिका मारला होता. बघा ना, आहे ना, फायदा झाला ना आपला, झाला. तर तुम्ही कोण शेतकरी मित्रांनो 10-12 दिवसांनी फवारणी केली, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्की फायदा होईल. कारण की आता हे वातावरण बघा, हे अळीचं वातावरण आहे, हे अळीचं वातावरण आहे. बघा, असे झाडं दिसत असेल तुम्हाला, कात्र्याचे झाडं दिसत असेल, हे अळीनंच हे बघा, हे बघा, पानाच्या डेटातून जाते अळी आणि पोखरते. हे बघा, हे बघा अळी, हे बघा अळी गेली आहे अळी. है, तर याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला फवारणीच घ्यावे लागेल शेतकरी मित्रांनो. तर इथेच थांबूया आजच्या या व्हिडिओत शेतकरी मित्रांनो. मी तुम्हाला सतर्क केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. धन्यवाद.